दिखावा, लेखन आणि सादरीकरण मंजिरी कारेकर. प्रशांत घरी आले आणि पाहतात तर काय, दाराला लॉक लावलेलं. आता ही अमृता कुठे गेली असं म्हणत वैतागतच त्यांनी अमृताला फोन करण्यासाठी मोबाईल बाहेर काढला. घाईघाईने त्यांनी फोन लावला. 5-6 रिंग झाल्या तरी तिने काही फोन उचलला नाही. त्यांनी पुन्हा एकदा ट्राय केला तेव्हा कुठे जाऊन तिने फोन उचलला. त्यांनी वैतागतच विचारलं, काय ग अमृता, असं संध्याकाळच्या वेळेस लॉक लावून कुठे गेली आहेस? एक तर मी चावी पण कॅरी करत नाही, माहिती आहे ना तुला. वैतागत प्रशांत बोलत होते. अहो मग एखादी चावी ठेवून द्यायची ना स्वतःकडे. आणि मी काही रिकामटेकडी नाही, कामासाठीच वहिनीकडे आले होते. तुम्हाला मेसेज पण केला होता, तो तरी पाहायचा ना. अमृताने लगेचच प्रत्युत्तर करून टाकलं. मेसेज केला होतास? कधी केला होतास? आश्चर्याने प्रशांतरावांनी विचारलं. 10-15 मिनिटांपूर्वीच, अमृता म्हणाली. एवढ्या उशिरा मेसेज करून काय फायदा? बरं जाऊ दे, तू कधी येतेस आता? आणि मी किती वेळ बाहेर थांबायचं आहे? असं मुद्द्याचं बोलत प्रशांतरावांनी आपला राग जाहीर केला. अहो माझं काम आहे, अर्धा तास तरी लागेल. अर्धा तास? तोपर्यंत मी बाहेर थांबायचं? आणि आता चिकूचीसुद्धा क्लासमधून यायची वेळ झाली आहे. आणि मुळात एवढ्या संध्याकाळी तू वहिनीकडे गेलीसच का? काय काम होतं तुझं? प्रशांतने पुन्हा एकदा रागाने विचारलं. सगळं आता फोनवरच विचारत राहणार आहात का? लवकर येते असं म्हटलं ना, आल्यानंतर सांगते सगळं, ठेवा आता फोन. असं म्हणत तिने स्वतःच फोन ठेवून दिला. प्रशांत आणखीन वैतागले. आता अर्धा तास कुठे टाईमपास करायचा? आपलं एक ठीक आहे, पण बिचारा चिकू, तो आला तर त्यालाही बाहेर थांबावं लागणार नाही का? अलीकडे या अमृताला झालंय तरी काय, तर एक दिवसाआड मोठ्या वहिनीकडे नाहीतर छोट्या वहिनीकडे पळत असते. त्या दोघी सारख्या सारख्या येतात का आपल्याकडे? मग आपण तरी कशाला लोकांच्या घरी सारखं सारखं जावं? पण काही बोललं तर राग नाकावर. जाऊ देत, पण सध्या आपण काय करायचं? थोडा वेळ टेरेसवर जाऊन बसूया, असं म्हणत तो पायऱ्या चढू लागला. ऑफिसमध्ये एक तर एवढं काम असतं, त्यात ट्रेनमधला प्रवास, नुसती दमछाक होते. आणि मग घरी आल्यानंतर असं काही घडलं तर चिडचिड होणं स्वाभाविक नाही का? आपण यायच्या वेळेस आपल्या बायकोने घरी राहावं, एक गरमागरम चहाचा कप हातात द्यावा, थोड्या सुखदुःखाच्या गप्पा कराव्यात. ही आपली अपेक्षा चुकीची आहे का? अगदी सामान्य आणि 4 चौघांसारखीच अपेक्षा आहे ना. पण एवढंसुद्धा अमृताला कळू नये. अलीकडे तर चिकूकडे सुद्धा तिचं दुर्लक्ष होत आहे. नेमका हिचा प्रॉब्लेम तरी काय आहे तेच कळत नाही. विचार करत असतानाच कुणीतरी आवाज दिला. ओ प्रशांत भाऊ. कुणीतरी हाक मारली म्हणून प्रशांतने मागे पाहिलं. वझे वहिनी होत्या. काय झालं वहिनी? प्रशांतने विचारलं. अहो तुमच्या बायकोने आमचा सोनेरी चौरंग नेलेला आहे. उद्या आमच्याकडे पूजा आहे, आम्हाला लागणार आहे तो. 2दा फोन करून आठवण दिली होती करून तरी अजून आणून दिला नाही. प्लीज सांगा ना, आजच्या आज पाठवून द्यायला. त्या म्हणाल्या. बरं बरं सांगतो हं, असं प्रशांत म्हणाला. पण त्याला आता भयंकर राग आला होता. कशाला कुणाच्या वस्तू घ्यायला हव्यात? आपल्याकडे जे आहे त्यात भागवावं ना. आणि मुळात हिला चौरंग लागलाच कशाला? तो विचार करत होता. काय एक एक तरी लोक असतात, एखाद्याची वस्तू घेतली तर वेळेवर परत द्यायला नको का? वझे वहिनी सुनेकडे पाहून मुद्दामूनच पुटपुटल्या. तसा प्रशांतला आणखीन राग आला. अमृता कधी घरी येते आणि कधी तो चौरंग त्यांना परत देतोय असं त्याला झालं होतं. टेरेसवरच्या थंडगार हवेमुळे डोकं थोडं शांत झालं. कट्ट्यावर हात टेकून तो खाली पाहत होता. 15-20 मिनिटांनंतर त्याची नजर गेटकडे गेली. अमृता आणि चिकू दोघेही एकत्रच येत होते हे पाहून त्याला जरा बरंच वाटलं. तोही खाली जाण्यासाठी वळला तेवढ्यात त्याचं लक्ष पुन्हा एकदा चिकूकडे गेलं. त्याच्या पाठीवर शाळेची बॅग होती, कारण शाळेमधून तो डायरेक्ट क्लासला गेला होता. एका खांद्यावर कसली तरी कपड्याची बॅग अडकवली होती आणि दुसऱ्या हातात आणखीन एक मोठी बॅग. ते पाहून त्याला आश्चर्यच वाटलं. अमृताची सुद्धा अवस्था काही वेगळी नव्हती. तिच्या हातातसुद्धा 2 भल्या मोठ्या बॅग्स होत्या. हे एवढं सामान काय आहे असा विचार करतच तो मदतीसाठी पायऱ्या उतरत खाली गेला. बिल्डिंग 2 मजल्यांची असल्यामुळे लिफ्ट नव्हती. इथून हा खाली उतरेपर्यंत ते दोघेही वर चढतच होते. हातातलं सामान खाली ठेवत अमृताने पर्समधली किल्ली काढली. दरवाजा उघडला. पण आत येताच प्रशांत जाम भडकले. अगं हे सगळं काय आहे?
एवढं कसलं सामान आणलं तुम्ही? आणि चिकूला एवढं सामान का धरायला दिलं होतंस? तो तुला कुठे भेटला? त्यांनी प्रश्नांची सरबत्ती केली. अहो शांत व्हा आधी. सगळं लागणारच सामान आहे. अहो मार्गशीर्ष सुरू झालेत ना, मग देवीच्या पूजेचं सामान आहे असं समजा. आणि चिकूला मी डायरेक्ट दादाकडेच बोलवलं होतं. तिथूनच आम्ही दोघं मिळून हे सामान घेऊन आलो आहे. ती म्हणाली. काय मूर्खपणा आहे? मार्गशीर्षचं सामान दादा आणि बहिणीकडून? काय अर्थ आहे याचा? प्रशांतने विचारलं. अहो असं काय करताय? गेले 2 गुरुवार मी पूजा केली, पण पूजा मनासारखी झाली नाही. काहीतरी चुकल्यासारखं वाटत होतं. म्हणून आता पुढच्या गुरुवारी आणि उद्यापनाच्या गुरुवारी सगळं कसं साग्र संगीत करायचं ठरवलं आहे. म्हणून हे सगळं सामान आणायला गेले होते हो. आणि पूजेला काय काय लागतं ते तुम्हा पुरुषांना काय कळणार? त्या सगळ्या गोष्टी आम्हा बायकांनाच पाहाव्या लागतात. बरं, आता बोलण्यात वेळ घालवत नाही, डायरेक्ट जेवणालाच लागते, असं म्हणत वैतागत अमृता किचनमध्ये गेली. नाराजीने भुवया उंचावत प्रशांतने तो विषय तिथेच थांबवला. पण अचानक मगासचा वझे काकूंचा विषय आठवला तेव्हा पुन्हा ते म्हणाले. ए अमृता, त्या वझेंकडून चौरंग कशाला आणला होतास? आजच्या आज नव्हे, आत्ताच्या आत्ता परत नेऊन दे त्यांना. उद्या पूजा आहे त्यांच्याकडे. त्या काय काय बडबडत होत्या माहिती आहे तुला? लोकांच्या वस्तू आणतेस कशाला? प्रशांत असं म्हणताच अमृता फणकाऱ्याने बाहेर आली. कपाटावर ठेवलेला तो सोनेरी चौरंग तिने खसकन बाहेर काढला. ए जा रे चिकू, हा चौरंग वझे काकूंना नेऊन दे आणि म्हणाव, आमच्या आईने सोनेरी मुलामा असलेला चौरंग आणलाय. तुमचा चौरंग राहू दे तुमच्याकडेच. अभ्यास करत बसलेला चिकू उठला, चौरंग घेऊन निमूटपणे दुसऱ्या मजल्यावर गेला. अमृता, तुझं नेमकं काय चाललंय गं? तो बिचारा अभ्यास करत होता, तर त्याला अभ्यासावरून उठवलंस? मुळात आपल्याकडे चौरंग असताना त्यांचा चौरंग तू आणलासच का? उत्तर हवंय मला. प्रशांतने रागाने विचारलं. ओ तुम्ही उगीच छोट्या छोट्या गोष्टींचा इश्यू करू नका हां. आत्ताच म्हटलं ना, देवीची पूजा करायला एक चांगला चौरंग हवा होता. आपल्या चौरंगाचा रंग उडालाय म्हणून आणला होता. पण त्या बाईला जरा म्हणून धीर नाही. त्या फडतू सोनेरी कागदाच्या चौरंगासाठी 2 वेळेस फोन केला मला. म्हणूनच शुभांगी वहिनींकडे चौरंग आणायला गेले होते. काय मस्त चौरंग आहे तिचा. पूजाचं लग्न होतं ना, त्यावेळेस तिने मेटलचा सोनेरी मुलामा लावलेला चौरंग विकत आणला होता. तो घेऊन आली आहे मी. आता उद्या त्याच्यावरच पूजा करणार आहे, कौतुकाने अमृता सांगत होती. ते ऐकून प्रशांत खरं तर खूप हैराण झाले होते. मुळात अमृताचा मुद्दाच त्यांना कळत नव्हता. त्यांनी पुन्हा विचारलं. अगं पण आपल्याकडे चौरंग असताना वहिनींकडून चौरंग आणायची काय गरज होती? आपल्या चौरंगाचा रंग उडाला होता तर मला सांगायचं, मी लावून दिला असता चांगला. किंवा त्याच्यावर एखादं स्वच्छ वस्त्र घालायचं. किती सोपं आहे. सोन्याचा चौरंग हवा असा देवाचा हट्ट असतो का? प्रशांतने विचारलं. अहो देवाचा हट्ट नसला तरी आपल्याला देवाला सजवावं नटवावं असं वाटतं की नाही? त्यात काय चूक आहे? सगळं कसं छान साग्र संगीत असलं ना की आपलंही मन प्रसन्न होतं आणि मग देवसुद्धा आपल्यावर प्रसन्न होतो. आणि जाऊ दे ना, तुम्हाला काय त्रास झाला? पायपीट करत मी गेले आणि मला जे हवं ते घेऊन आले. तुमचा त्याच्याशी काय संबंध? आता उगीच कटकट करत राहू नका. मला बरीच कामं पडली आहेत हो. ती एवढं बोलेपर्यंत चिकू खाली आला आणि म्हणाला. ए आई, मला भूक लागली आहे, काहीतरी खायला दे ना. अरे हो, आत्ताच लावते खिचडी बघ पटकन, थोडा वेळच थांब हां. हे काय, काल पण खिचडी आज पण खिचडी? काहीतरी चांगलं करत जा ना. चपाती भाजी फोडणीचं वरण असं काहीतरी. वैतागत तो म्हणाला. अरे उद्या सगळं जेवण छानच असणार आहे, आज दिवस फक्त ॲडजस्ट कर, असं म्हणत अमृता किचनमध्ये निघून गेली. जेव्हा जेव्हा अमृता चुकत होती तेव्हा तेव्हा प्रशांत तिला तिची चूक निदर्शनास आणून देत होते. पण अलीकडे तिचं वागणं खूप बदललं होतं. तसं प्रशांतचंही काही चुकलं तर अमृतासुद्धा अनेकदा सांगत असे. योग्य सूचना असतील तर प्रशांतने सुद्धा त्या कधीही इगोवर न घेता स्वतःमध्ये सुधारणा केली होती. पण अलीकडे तिच्या सूचना असतच नाहीत, त्या डायरेक्ट मागण्याच असतात. आपण किती दिवस या खटाऱ्या मोटारीवरून फिरणार आहोत? तुम्ही ऑफिसमध्ये गाडीसाठी लोन टाका. मागे काय तर हा फ्रीज आता आउटडेटेड झाला आहे. आपण मोठा 1.5 लाखाचा फ्रीज घेऊ असं म्हणत होती.
म्हणजे गोष्टी गरज म्हणून नाही तर स्टेटस म्हणून हव्या होत्या तिला. कधी एखाद वेळेस लग्न समारंभ असले, कार्यक्रम असले तर प्रत्येकीलाच आपलं सुख मिरवावं असं वाटतंच. पण त्यासाठी कोणी कर्ज काढून सण साजरे करत नाहीत. तरी बरं, प्रशांत खमके होते म्हणून तिच्या मागण्यांना धूप घालत नव्हते. त्यांच्याऐवजी दुसरा कोणी नवरा मिळाला असता तर आत्तापर्यंत सण नाही पण उसणवारी नक्की झाली असती. दुसऱ्या दिवशीसुद्धा चिकूला ब्रेड बटर देऊन तिने शाळेत पाठवलं होतं. प्रशांतला म्हणाली होती, तुम्हीसुद्धा आज बाहेरच जेवा. आज माझी पूजा आहे, मला बरीच कामं आहेत. ऑफिसला निघताना वाद नको म्हणून प्रशांत काही बोलले नाहीत. पण आज संध्याकाळी येऊन ते सविस्तरपणे या विषयावर तिच्याशी बोलणारच होते. लंचमध्ये काहीतरी ऑर्डर करावं म्हणून त्यांनी फोन काढला आणि तेव्हाच त्यांनी अमृताचं मोबाईलवर लावलेलं स्टेटस पाहिलं. समोर फोटो पाहतो तर हे आपलंच घर आहे का असं क्षणभर त्यांना वाटून गेलं. मागे सुंदर झिरमिळीत पडदे सोडले होते. त्यावर गुलाबांच्या आर्टिफिशियल फुलांची सजावट होती. लाइटिंग होती. पुढे छान चौरंग मांडला होता. काल अमृता म्हणत होती म्हणून त्या चौरंगाकडे त्याने नीट निरखून पाहिलं. मेटलचा सोनेरी मुलामा दिलेला चौरंग चांगलाच शोभून दिसत होता. त्यावर देवीचा मुखवटा, समोर चांदीच्या ताटात फळांची सजावट, बाजूला सजावटीचे 2 मातीचे हत्ती आणि चिरीमिरी अशी कितीतरी सजावटीची साधनं. पहिला फोटो पाहूनच ते गार झाले होते आणि तेवढ्यातच आपोआपच दुसरा फोटो समोर आला. त्यांना साक्षात त्यांची बायकोच समोर दिसली. अगदी ओळखता न येणारी, छान भारीतली काठापदराची साडी नेसलेली. त्यावर सोन्याच्या बांगड्या, पाटल्या, तोडे, गळ्यात मोठासा बहुतेक सोन्याचा हार, कानात मोठे डूल. साक्षात लक्ष्मी वाटावी असंच रूप. देवीच्या पुढे उभं राहून एक पाठमोरा आणि एक समोर असे 2 फोटो स्टेटसला लावले होते तिने. बायकोच्या चेहऱ्यावरून त्यांची नजर हटेना. पण तरीही पुढच्या क्षणी विचार आलाच की या सगळ्या गोष्टींचं प्रदर्शन करायची गरज काय? कशासाठी हा एवढा दिखावा? सगळं स्टेटस त्यांनी पुन्हा एकदा पाहिलं. आणखीन 2, 3, 4 वेळेस पाहिलं. प्रत्येक अँगलने पाहिलं. तेव्हा लक्षात आलं की मुळात हे दागिने अमृताचे नाहीतच. सजावटीचं सामानसुद्धा आपलं नाही. मग हा सगळा दिखावा कुणासाठी? एवढा अट्टहास कशासाठी? संध्याकाळी ते घरी गेले तेव्हा अमृता डोक्याला पट्टी लावून कण्हत बसली होती. काय गं, काय झालं? बरं वाटत नाही आहे का? प्रशांतने विचारलं. अहो, उपवास अंगावर आला. डोकं जाम दुखतंय, ती म्हणाली. मग आता जेवणाचं कसं करूया? मी वरण भात लावू का पटकन? त्यांनी विचारलं. अहो नको, मी सगळं ऑर्डर केलं आहे हॉटेलमधून. पुरी भाजी, दाल फ्राय, जिरा राईस आणि बासुंदीसुद्धा. तुम्ही पटकन माळ्यावरची तेवढी क्रोकरी काढून द्या ना, ती आर्जवी स्वरात म्हणाली. क्रोकरी? ती कशाला? अहो काढा म्हटलं की काढायची. कशाला, काय असे 1760 प्रश्न विचारत राहायचे नाहीत. काहून, ती म्हणाली. बरं ठीक आहे. प्रशांत फ्रेश झाले आणि त्यांनी ती क्रोकरी काढून दिली. चिकू आला नाही अजून? त्यांनी विचारलं. नाही, आज त्याला क्लासमधून यायला उशीर होणार आहे, ती म्हणाली. हो का? मग त्याला आणायला मी स्कूटरवर जातो आणि घेऊन येतो, काळजीपोटी ते म्हणाले. अजिबात नको. तो यशच्या सायकलवरून एकटाच येणार आहे. आणि हो, या वाढदिवसाला त्याला नवीन कोरी चांगली सायकल घेऊन द्यायलाच हवी. सारखं म्हणत असतो, माझ्या सगळ्या मित्रांकडे बाईक आहे, सायकल आहे, माझ्याकडे मात्र काही नाही. खूपच हट्ट करत होता. मग त्याला म्हटलं यशची सायकल घेऊन जा म्हणून. तेव्हा किती खुश झाला माहिती आहे. मला म्हणाला, आता माझ्या मित्रांसमोर मस्त राऊंड मारून दाखवतो. हौस असते हो मुलांना, अमृता सांगत होती. अगं पण हे सगळं करायची गरजच काय आहे? लोकांच्या वस्तू घेऊन हौस भागवायची नसते. अशी शोबाजी करायला तूच प्रोत्साहन देतेस त्याला. कळतंय का काही तुला? रागाने प्रशांत म्हणाले. कसली शोबाजी? आजकाल मोबाईल, बाईक, सायकल ही गरज झाली आहे. सगळ्यांकडेच या सगळ्या वस्तू असतात. आता आपण मुलाला देऊ शकत नाही म्हणून त्या मुलाने मन मारून राहायचं का? म्हणून त्याला म्हटलं की यश दादाची सायकल घेऊन जा म्हणून. आणि लोकांची कुठली? यश माझा भाचाच आहे, माझ्या भावाचा मुलगाच आहे ना. आता याच्यावरून तुम्ही उगीच कटकट करू नका प्लीज. चला आपण जेवून घेऊ.
चिकू आला की नंतर वाढेन मी त्याला, ती म्हणाली. मग प्रशांतने तुर्तास तरी तो विषय तिथेच थांबवला. त्याने हॉटेलचे डबे पाहिले. अमृताने चांदीच्या ताटात सगळे पदार्थ छान सजवले. डायनिंग टेबलवर फुलांची आरास केली. पटकन स्वतःच्या चेहऱ्यावर मेकअप टच दिला. त्यानंतर नैवेद्य दाखवताना फोटो काढले, सेल्फी काढले, पोस्ट देखील करून टाकले. ती सगळी नाटकं प्रशांत पाहत होते. जेवायला बसताना त्यांनी विचारलं, हे सजावटीचं सामान, हे चांदीचं ताट, ही साडी आणि हे दागिने कुणाकुणाचे आणले आहेत? त्यांच्या प्रश्नाचा सिरियसनेस लक्षात न घेता अमृता म्हणाली, दागिने आणि सजावटीचं सामान मोठ्या वहिनीचं, साडी आणि चांदीचं ताट धाकट्या वहिनीचं. ते ऐकताच प्रशांत जाम चिडले. आता मात्र हद्द झाली. अगं पूजेच्या नावाखाली काय काय चालवलंयस तू? खरी पूजा राहिली बाजूला. नुसता दिखावा चालू आहे तुझा. हे सगळं नाटक कशासाठी? सजावटीचे फोटो काय, पोस्ट काय करतेस, हॉटेलच्या जेवणाचे फोटो स्टेटसला काय लावतेस, तेही सगळं दुसऱ्यांचं घेऊन. हे असलं काही करायला तुला लाज वाटत नाही? हे एवढं थोतांड माजवण्यापेक्षा साधी सोपी पूजा केली असतीस तर जास्त चांगलं झालं असतं. अगं साधं थोडं करावं, पण भक्तिभावाने करावं. समजतंय का मी काय बोलतोय ते? ती काही बोलणार त्याच्या आधीच तिच्या मोबाईलवर मोठ्या वहिनींचा फोन आला. ए वहिनी, काय म्हणतेस? स्टेटस पाहिलंस ना माझं? छान दिसत होते की नाही मी? थँक्यू हां. पुढच्या आठवड्यात उद्यापन झालं ना की लगेचच तुझे दागिने परत करते हां. त्याच्यानंतर 5-7 मिनटं ती वहिनींशी बोलत राहिली. बोलणं झाल्यावर प्रशांत पुन्हा समोर उभे राहिले. मोठ्या वहिनी काय म्हणत होत्या? काही खास नाही हो. ती असं म्हणताच प्रशांत चांगलेच गरजले. छोट्या वहिनींबद्दल तू काहीतरी बोललीस. पुन्हा एकदा मी विचारतोय, मोठ्या वहिनी काय म्हणत होत्या आणि त्यावर तू काय म्हणालीस ते सगळं मला ऐकायचं आहे. नाहीतर आत्ताच्या आता मी छोट्या वहिनींना फोन करीन ना. अहो तुम्हाला बायकांच्या गोष्टी करायच्या आहेत काय? तिने विचारलं. बायकांच्या गोष्टी काही करायच्या नाहीत मला, पण माझ्या बायकोचं मात्र नक्कीच करायचं आहे. तू सांगतेस की फोन लावू मी त्यांना? त्यांनी धमकी दिल्यावरच मग तिला नाईलाजाने सांगावं लागलं. छोट्या वहिनींनी दागिने घालायला दिले का असं विचारत होती. मी नाही म्हटल्यावर मोठी वहिनी म्हणाली, तू मागितले असतेस तरी दिले नसते तिने. मग त्यावर मला म्हणायला लागलं, तशी ती थोडी चिकटच आहे म्हणून. ते ऐकताच प्रशांतला राग आला. त्यांनी रागाने तिच्याकडे पाहिलं. म्हणजे या वहिनींनी दागिने दिले म्हणून या वहिनी चांगल्या झाल्या, त्या वहिनींनी दिले नाहीत म्हणून त्या चिकट झाल्या. आणि मुळात एकमेकांबद्दल असं वाईट का बोलायचं? तुला कळतंय का? तू त्यांच्याकडून फेवर घेतेस म्हणून तुला त्यांच्या चुकीच्या गोष्टीला पण होला हो करावं लागत होतं. दुसऱ्यांच्या विरुद्ध नाईलाजाने वाईट बोलावं लागत होतं. पुन्हा एकदा सांगतो, हे सगळं थांबव, नाहीतर सगळं अंगलट येईल पहा. अहो असं काही नाही होणार. ती एवढं बोलेपर्यंत मोबाईलवर धाकट्या वहिनींचा फोन आला. तिथे 5-7 मिनटं गेली. काय घडलं ते प्रशांतला सांगण्याशिवाय पर्यायच नव्हता. धाकटी वहिनी म्हणत होती, मोठ्या वहिनीने दागिने दिलेत खरे, पण तिच्या भाचीचं लग्न आहे ना, तेव्हा तुझ्याकडून किलोभर करंज्या करून घेईल बघ. एवढं म्हणून ती शांत झाली. प्रशांत म्हणाले, मग त्यावर निर्लज्जपणे तू म्हणालीस, मोठी वहिनी म्हणजे आवळा देऊन कोहळा काढणारी बाई आहे. बरोबर ना अमृता? अमृता त्यावर काही बोलली नाही. ती काय बोलणार होती? एखाद्याचं फेवर घेतल्यानंतर त्याच्यासमोर त्याचीच भाषा बोलावी लागते. मग ती भाषा दुसऱ्यांच्या निंदा नालस्तीची असली तरीही. अमू तू अशी नव्हतीस ग. हे काय खूळ डोक्यात घेतलेस मला कळतच नाही. अगं स्वाभिमान नावाची काही गोष्ट असते की नाही? अशा लोकांच्या वस्तू घ्यायच्या आणि मग नाईलाजाने त्यांच्या होत हो मिसळवायचा. वैतागत पुन्हा पुन्हा तो तेच समजावत होता. तीही मग चिडली. तुमचं ना हे नेहमीचं असतं. अहो देवाची पूजाच केली मी, त्याच्यासाठी सामान आणलं ना, आणि सारखं काय लोकांचं सामान लावलं आहे. माझे भाऊच आहेत ते. गरजेला एकमेकांच्या उपयोगी पडणार नाही तर मग केव्हा पडणार? तोंड वेडंवाकडं करत ती म्हणाली, ही तुझी गरज होती? स्टेटसवर फोटो टाकण्यासाठी लोकांच्या चांदी सोन्याच्या वस्तू घेणं ही तुझी गरज होती का? लक्षात ठेव अमृता, या जगात फुकट काही मिळत नाही. कुणी कुणाला फुकट काहीही देत नसतं. प्रत्येक गोष्टीचा मोबदला द्यावाच लागतो. नसलेला मान
उसणवारीने घेतला तर पदरात अपमानच येतो. उसणवारीच्या श्रीमंतीला नजर ही लागतेच. उसणवारीच्या सुखाच्या दिखाव्यापायी आपण दुःखच ओढून घेत असतो. पुन्हा पुन्हा सांगतोय, वेळ आहे तोपर्यंत सुधर. सगळं थांबवून टाक हे आणि उद्याच्या उद्या आणलेलं सामान परत करून टाकायचं, हे शेवटचं सांगतोय. प्रशांत खरंच भडकले होते आणि अमृताला चांगलाच ओरडा पडत होता. अहो निदान उद्यापनापर्यंत तरी. तिला पुढचं काहीच बोलू न देता ते म्हणाले, अहो नाही नि बिहो नाही. उद्याच्या उद्या सगळ्याच्या सगळ्या वस्तू परत गेल्या पाहिजेत. हां, समजतंय तुला? आणि आता विषय बंद. मी चिकूला आणायला चाललेलो आहे. तिथून येताना यशची सायकल परत देऊनच घरी येऊ आम्ही. लोकांच्या नादी लागून मोठेपणाचा आव आणताना स्वतः मूर्खासारखी वागत आहेसच, पण मुलालाही दिखाव्याच्या नादाला लावलेलं आहेस. असं म्हणत स्कूटरची चावी काढायला ते मागे वळले आणि तेवढ्यात सिक्युरिटी धावत धावत वर आला. साहेब, लवकर चला, अनर्थ झालाय. दोघेही सिक्युरिटीकडे पाहत राहिले. अरे रामचरण, काय झालं, नीट सांगशील का? अहो प्रशांत भाऊ, आपला चिकू पडला. सोसायटीमध्ये मुलांना सायकलवर एक टायरवर घेऊन राऊंड मारून दाखवत होता. मी त्याला समजावलं, पण माझं ऐकलं नाही. राऊंड मारता मारता गेटच्या बाहेर गेला आणि समोरून येणाऱ्या स्कूटरने. काय? दोघेही एकदम किंचाळले आणि धावतच सुटले. सोसायटीमधली माणसं जमा झाली होती. कुणीतरी गाडी काढली. कुणीतरी तोंडावर मारायला पाणी घेऊन या रे, असं म्हटलं आणि भर धाव गाडी हॉस्पिटलच्या दिशेने पळवली. प्रशांत खूप टेन्शनमध्ये होते. अमृताच्या तोंडचं तर पाणी पळालं होतं. आजच्या एवढ्या चांगल्या दिवशी हे असं कसं घडलं? आज तिने साग्रसंगीत पूजा केली होती, देवीला नैवेद्य दाखवला होता, आणि तरीही हे असं वाईट का घडावं? तिच्या अश्रूला थारा होत नव्हता. हॉस्पिटलमध्ये गेल्यानंतरसुद्धा प्रशांतची नुसती पळापळ चालली होती. तरी बरं शेजारी मदतीला होते म्हणून. डॉक्टरांनी पटापट त्याला स्ट्रेचरवर घेतलं. चेकिंगसाठी आत नेलं. ट्रीटमेंट सुरू झाली. थोड्या वेळाने शेजारच्यांनी समजावलं, अरे प्रशांत, एवढी काळजी नको करूस. आणि वहिनी, तुम्ही रडायचं थांबवा. एवढं काही सिरियस झालेलं नाही. डोक्याला लागलं आहे म्हणून शुद्ध हरपली, एवढंच. आत्ताच डॉक्टरांना विचारून आलो आहे मी. डॉक्टरही तेच सांगतील. हे पहा, आलेच डॉक्टर. तेवढ्यात डॉक्टर पुढे झाले आणि म्हणाले, खरंच काही सिरियस नाही, पण डोक्याच्या मागच्या बाजूला 4 टाके घालावे लागले. पण एवढ्या रात्री सायकल घेऊन बाहेर गेलाच का तो? हे पहा, वाईट वाटून घेऊ नका. मी सुद्धा एका टीनेजर मुलाचा बाप आहे म्हणून सांगतो. अहो, या वयात मुलांचे सगळे हट्ट पुरे करायचे नसतात. मध्ये मध्ये ना त्यांना स्टंट करायची उर्मी येते. समजावून, रागावून, दटावून, प्रसंगी एखादा फटका देऊनसुद्धा अशा रिस्की स्टंट करण्याची उर्मी आपणच दाबून टाकायची असते. नाहीतर त्याचे परिणाम फार वाईट होतात. थोडा वेळ मुलांना वाईट वाटतं, राग येतो, पण नंतर आपल्या भल्यासाठीच केलं हेही समजतं. तसं आता सध्या काळजी करायचं कारण नाही. तुमच्या मुलाला 1-2 दिवसात डिस्चार्ज देखील मिळून जाईल, असं म्हणत डॉक्टर निघून गेले. अमृता आणि प्रशांतने बऱ्याच वेळेस डॉक्टरांना थँक्यू म्हटलं. फार काही सिरियस नाही म्हटल्यावर प्रशांतने मग शेजाऱ्यांनासुद्धा थँक्यू म्हटलं. तुम्ही सगळे इथे आलात, त्यामुळे धीर आला. तुमची खूपच मदत झाली. पण आता तुम्ही सगळ्यांनी घरी निघा. तुमचे घरचेही वाट पाहत असतील. तशीच काही मदत लागली तर मी नक्की कळवेन. त्यानंतर हळूहळू सगळे शेजारी निघाले. शेजारी गेल्यानंतर दोन्ही दादा आणि वहिनी पोचले. काय गं, कसा आहे चिकू आता? खूप लागलं का? येताना तुमचे शेजारी भेटले ना? त्यापैकी कुणीतरी म्हणालं, काही नाही, सायकलवर स्टंट करत होता म्हणून. असं वाटतं उगीच त्याला ती सायकल दिली. तो तर पडलाच, शिवाय यशची चांगली सायकलही चेपली गेली. मोठा दादा असं म्हणताच प्रशांत आणि अमृता पाहतच राहिले. अरे तसं नाही, म्हणजे आपल्या चिकूची काळजी आहेच मला, पण यशची सुद्धा ती फेवरेट सायकल होती ना. इकडे आपला चिकू आजारी पडला आणि तिकडे यशला सायकलच्या टेन्शनमुळे ताप आलाय. दादा असं म्हणताच अमृताला वाईट वाटलं. चुकलंच रे दादा, ती सायकल नकोच न्यायला हवी होती. पण काळजी करू नकोस. चिकू घरी आला ना की ती सायकल रिपेअर करून देईन मी, आणि नाहीच पटली तर तशीच दुसरी घेऊन देईन. पण आता प्लीज पुढे काही बोलू नकोस. आम्ही वेगळ्याच मनस्थितीत आहोत.
मग मोठा दादा काही बोलला नाही. अहो, सायकलचा विषय जाऊ देत, पण मला सांग अमृता, चिकूला डिस्चार्ज कधी मिळणार आहे? मोठ्या वहिनींनी काळजीने विचारलं. वहिनी 2-3 दिवसात मिळेल डिस्चार्ज. डॉक्टर आत्ताच असं म्हणाले. अमृता असं म्हणाल्यावर मोठ्या वहिनी पटकन म्हणाल्या, अरे देवा, म्हणजे मग तुझी गडबड असणार. म्हणजे मग आता माझे दागिनेसुद्धा अडकले. अगं बाकी काही नाही, भाचीचं लग्न आहे ना, परवा तिची हळद आहे. म्हटलं होतं माझ्या साडीवर माझ्या या बांगड्या ज्या तुला दिल्या आहेत ना त्या मॅच होतील. आता पंचायतच झाली की नाही बघ. असं असतं बघ, आपल्या वस्तूचं सुख आपल्यालाच उपभोगायला मिळत नाही. मोठ्या वहिनीचं ते बोलणं ऐकून धाकट्या वहिनीने सुद्धा पटकन आपला मुद्दा मांडून घेतला. हो ना वहिनी, खरं आहे. आता पहा ना, उद्या आमच्या लग्नाचा वाढदिवस. विचार केला होता गोड-धोड करून यांना चांदीच्या ताटात जेवण वाढेन, पण आता तेही शक्य दिसत नाही. छोट्या वहिनींच्या पाठोपाठ छोट्या दादाने सुद्धा आपलं म्हणणं मांडलं. एरवी तशी घाई केली नसती ग, पण आता आमच्याकडेही असे शुभप्रसंग आले आहेत ना की त्या वस्तू लागणारच आहेत. पण असू दे असू दे, तू काळजी करू नकोस. आधी चिकूला डिस्चार्जच मिळू दे, मग पाहू, छोटा दादा नाईलाजाने म्हणाला. ते सगळं बोलणं प्रशांत शांतपणे ऐकत होते. सगळ्यांच्या समोर हात जोडत ते म्हणाले, आमच्यामुळे तुम्हाला बराच त्रास झाला आणि तुमची गैरसोय देखील होत आहे. त्याबद्दल आधी मी आमच्या दोघांच्या तर्फे हात जोडून तुमची माफी मागतो. तुमचं जे काही नुकसान झालं आहे ते तर मी भरून देणारच आहे. राहता राहिला प्रश्न वस्तूंचा, तर असं पहा, चिकूच्या डिस्चार्ज मिळण्याचा आणि तुमच्या वस्तू परत देण्याचा काडी मात्र संबंध नाही. चिकू अगदी ठीक आहे. मी उद्या सकाळीच त्या वस्तू तुम्हाला आणून देतो. पण आता तुम्ही निघालात तरी चालेल. ते ऐकताच चौघांचे चेहरे खुलले. नाहीतर घरात असे अपघात वगैरे झाले ना तर माणसांची मनस्थिती ठीक नसते आणि मग आपल्या वस्तू त्यांच्याकडून कशा काढून घ्यायच्या हा सुद्धा मोठा प्रश्न उपस्थित राहतो. आपसुकच प्रशांतने कमिट केल्यामुळे निर्धास्तपणे चौघेही आपल्या घरी परतले. ते गेल्यानंतर मात्र अमृताला एकदमच रडू कोसळलं. कठीण प्रसंगातच माणसांची खरी ओळख होत असते हे प्रशांतचं वाक्य तिला आता पटलं होतं. एक तर चिकूची काळजी लागून राहिलीच होती. आता दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे प्रशांत तिला काही सोडणार नव्हते, चांगलंच ऐकवणार होते. पण यावेळेस आपण काहीही बोलायचं नाही, कारण चुकी आपली आहे. ज्यांना आपण आपलं आपलं म्हणत होतो त्या माणसांनीच परकेपणाचा आरसा दाखवला. त्यामुळे प्रशांत जे काही बोलत होते ते बरोबरच आहे आणि जे काही बोलणार आहे ते सुद्धा योग्यच असणार आहे असं वाटून डोळे मिटून ती शांत बसून राहिली. डोळ्यातून अश्रू येत होते. प्रशांत तिच्या बाजूला येऊन बसले तेव्हा तिचं हृदय धडधडू लागलं. पण प्रशांत तिला ओरडले नाही. उलट तिचा हात हातात घेऊन म्हणाले, अमू, काळजी करू नकोस. मी आहे तुझ्यासोबत. जे घडलं त्याची जबाबदारी आपल्या दोघांची आहे. आपण दोघांनीही सगळ्या गोष्टी निस्तारायच्या आहेत. तू एकटी नाहीस. ते असं म्हणताच तिला आणखीन रडू कोसळलं. त्यांचा हात घट्ट हातात धरून ती फक्त रडत राहिली. तिच्या तोंडातून एकही शब्द फुटेना. सॉरी कसं बसं ती एवढंच बोलू शकली. प्रशांत मात्र तिचा हात थोपटत राहिले. थोड्या वेळाने ती शांत झाली. अहो, देव तरी बघा ना, आपलीच कशी परीक्षा घेतोय ते. आज एवढी छान पूजा केली तरीही असं वाईट का घडावं? देवाचं मी एवढं करते, पण देव काही केल्या प्रसन्न होत नाही माझ्यावर. उलट चांगलाच कोपलाय. देवावरच्या नाराजीमुळे ती असं बोलत होती. असं नसतं अमू. देवावर श्रद्धा आहे, भक्ती आहे, देवाची मनोभावे पूजा केली म्हणून आता मी डोळ्याला पट्टी लावून रस्ता क्रॉस करणार आहे. देवाने मला वाचवलंच पाहिजे असं म्हणणं मूर्खपणाचं नाही का? आजच्या घटनेत सगळी चुकी आपल्या चिकूची होती. डॉक्टर म्हणाले तशा पद्धतीने तो स्टंट करायला गेला आणि पडला. पण देवाची कृपा म्हणून किंवा कधी काळी तू भक्तिभावाने केलेली पूजा आणि मी केलेलं पुण्य पाठीशी होतं म्हणून थोडक्यावर निभावलं. यापेक्षा जास्त काही घडलं असतं तर काय केलं असतं आपण, सांग पाहू? उलट देवाने आज ही छोटीशी परीक्षा घेऊन आपल्याला मोठ्या संकटातून बाहेर काढलंय. आपल्याच माणसांचं खरं रूप दाखवलं. ती एक गोष्ट तर आहेच, पण त्याहीपेक्षा आपली माणसं असली तरीही आपणच प्रत्येक नात्याच्या मर्यादा पाळायलाच हव्या हे सुद्धा शिकवलं.
दुसरे तुम्हाला श्रीखंड पुरी खाऊ घालतीलही, पण मग त्यांची भांडी घासायला सुद्धा कमी करणार नाहीत. त्यापेक्षा आपल्या घरचीच मीठ भाकरी बरी नव्हे का? आणि असं का म्हणतेस की देव माझ्यावर प्रसन्न होत नाही म्हणून? मुळात खरं सांग, तू तरी देवाच्या प्रसन्नतेसाठीच पूजा केली होतीस का? स्वतःच्या मनाला एकदा विचारून पहा. अगं, देवाची भक्ती त्याच्या प्रेमासाठी करायची असते. म्हणजे न मागताच आपल्यासाठी जे योग्य आहे तो ते देतो. मी तुला वेगळं काय सांगायला हवं? पूर्वी तू किती साधेपणाने, सोज्वळपणाने पूजा करायचीस. धुपाच्या, अगरबत्तीच्या सुवासाने घर दरवळून जायचं. सकाळ व्हायची ती तुझ्या गोड गळ्याने आणि सुमधुर भक्तिगीताने. पण या सगळ्या चांगल्या गोष्टी खोट्या दिखाऊपणाने रिप्लेस केलेल्या आहेत. मला हे हवं, मला ते हवं, हे छान दिसायला हवं, देवा म्हणून मला हे सुख दे, संपत्ती दे, अशी मागणी करून आपण देवाला भोगवस्तू देण्याचं साधन केलेलं आहे. पण आपण विसरतो, देव भोगवस्तू देण्याचं साधन नाही, तर ते स्वतःच एक साध्य आहे. फक्त देवाला साध्य करायची प्रबळ इच्छा मात्र हवी. देवाला साधन म्हणून नाही, तर साध्य म्हणून पाहिलं ना, तर सगळी संकटं दूर होतात. कर्माप्रती दुःख यायची ती येतात, पण देवाच्या भक्तीमुळे त्या दुःखाचं दुःख पण मात्र कमी होतं, नव्हे संपूनच जातं. उगीचच आता मनाला त्रास करून घेऊ नकोस. सगळ्यांच्या सगळ्या वस्तू आणि त्यांची नुकसान भरपाई मी उद्याच्या उद्याच करणार आहे. पण आता पुन्हा या सगळ्या दिखाव्याच्या मोहजाळात मात्र तू अडकू नकोस. वचन दे मला, असं म्हणत त्यांनी हात पुढे केला. काहीच न बोलता तिने त्यांच्या हातावर आपला हात वचन देण्यासाठी टेकवला. आयुष्यभराची शिकवण मिळाली होती. दुसऱ्या दिवशी सकाळीच प्रशांत दोन्ही दादांच्या घरी जाऊन त्यांच्या वस्तू देऊन आले आणि अगदी त्या संध्याकाळीच चिकूला डिस्चार्जसुद्धा मिळाला. घरी येताना अमृताला खूप बरं आणि हलकं वाटत होतं. 2-4 दिवसात चिकूसुद्धा बऱ्यापैकी नॉर्मल झाला. संसाराची गाडी पुन्हा रुळावर आली. शेवटच्या गुरुवारी उद्यापन करताना तिने आपल्या घरचाच चौरंग काढला. त्यावर नवीन वस्त्र पांघरलं. फुलांच्या माळांनी देवीला सजवलं. नैवेद्याला गोडाचा शिरा केला. भक्तिभावाने धूप अगरबत्ती लावली आणि हात जोडून ती देवीसमोर बसून राहिली. हे देवी माते, लक्ष्मी होऊन येणार असशील तर आमच्या कष्टाच्या रूपानेच ये. त्या संपत्तीबरोबर समाधान, धैर्य, शांती आणि सात्विकतेचं तेज प्रदान कर. सगळ्यांना सुखी ठेव, समाधानी ठेव. आई, आता काहीच मागायची इच्छा नाही. फक्त तुझी कृपा अखंड आमच्यावर राहू दे. असं म्हणता म्हणता तिच्या डोळ्यातून समाधानाचे, भक्तिरसाचे अश्रू वाहू लागले. काही भौतिक सुख मागायची इच्छाच उरली नाही. त्या क्षणी जाणवलं, खरोखरच तो देव आपली प्रत्येक इच्छा पुरवणारं साधन नाहीच. तो देव म्हणजे साध्य आहे आणि साध्यच असायला हवा. त्या जाणीवेबरोबरच दिखाव्याचा मुखवटा गळून पडला आणि आपोआपच चेहऱ्यावर तेज आणि शांत सात्विकता झळकली.